हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण कैरीचं पन्हं करणार आहे. तर इथं मी या 2 कैऱ्या घेतले. तर हे जे तोतापुरी आहेत त्या कैऱ्या आहेत. तर ह्या जरा कमी आंबट असतात म्हणून या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर आता ह्या मी कुकरमध्ये एक 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर आता याला कुकरमध्ये ठेवूया आणि आता 2-3 शिट्ट्या याला काढून घेऊया. त्यानंतर पुढची कृती बघूया. आता याच्यात हे बघा, आपले ह्याच्यात कैऱ्या आहेत. हे पूर्णपणे ह्याची साल निघलेली आहे. हे बघा. तर आता हा जो गर आहे तो मी, हे गरम आहे खूप, गर काढून घेते. हा गर आणि ही साखर आणि एक 4 वेलची घेतलेत. तर हे मी आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. हे थोडंसं थंड होऊ देते, थंड होऊ देत, मग आपण हे मिक्सरला काढून घेऊया. आता हा आंब्याचा, ह्या कैरीचा हे एवढं हे निघलं त्याचा गाभा, आणि इथं मी साखर आणि वेलची घेतली. आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. आता ह्याच्यात थोडंसं मी मीठ टाकणार आहे आणि मग ग्राइंड करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता हे ग्राइंड करते. ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. आता साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता. इथं मी साखर वापरली. साखर, वेलची पावडर, हे वेलची आणि आंब्याचा जो आपण हे काढलेला आहे तो आंब्याचा पल्प म्हणा, सगळं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं मी मीठ टाकलं आहे. आता चवीनुसार तुम्ही मीठ आणि साखर टाका, कारण हे आंबे जास्त आंबट नसतात. कारण इथं मी तोतापुरी जे आंबे असतात ते घेतलेत, त्या कैऱ्या घेतलेत. त्यामुळे दुसरा आंबा जर तुम्ही आपला नेहमीचा घेतला तर तो कसा खूप आंबट असतो, आणि त्या नुसार मग आपल्याला साखर किंवा गूळ जे काही टाकायचं आहे ते थोडंसं जास्त टाकावं लागेल. आता हा आंबा एवढा आंबट नसतो, त्यामुळे मी साखर कमी टाकली. साखर काय नंतर आपण चवीनुसार आपण नंतर ॲड करू शकतो, जेव्हा आपलं पन्हं तयार होईल तेव्हा. आता हे मी ग्राइंड करून घेते. आता हा आपला पल्प तयार झाला, कैरीचा पन्हं. त्यासाठी लागणारा हा पल्प. आता इथं मी हे 2च आंब्यांचं केले, 2 कैऱ्याच घेतलेल्या फक्त. तर आता ह्याचं आपण सरबत करूया. हे काही जास्त नाही आहे, त्यामुळे ह्याच्यातच मी सरबत करते, पन्हं करते. हे बघा, ह्याच्यामध्ये आता हे पाणी मिक्स करते. तुम्ही चवीनुसार ते किती, 1-2 चमचे टाकून, एका ग्लासला 1-2 चमचे टाकलं तरी ते पुरेल, कारण हे जास्त आंबट नाहीत आंबे. त्यानुसार 1-2 चमचे टाकले तरी एका ग्लासला ते बास होईल. तर हे आपलं तयार आहे. आता ह्याच्यामध्ये थंडगार अगदी पाणी घालायचं, आणि थोडंसं मी आता मीठ मी टाकलेलं हे ग्राइंड करताना. आता परत थोडंसं टाकते. तर उन्हाळ्यात हे आपलं थंडगार कैरीचं पन्हं तयार आहे. हे बघा. हे ग्लासमध्ये काढून घेऊया. हे आपलं कैरीचं पन्हं तयार आहे. आता हे मी गाळणीनं गाळून घेतलं आहे, आणि हे तसंच आहे. तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे घेऊ शकता. तर हे आपलं असं कैरीचं पन्हं तयार आहे. थंडगार उन्हाळ्याच्या दिवसात हे असं कैरीचं पन्हं करून प्या. तर रेसिपी कशी वाटली, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.